राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले ओ दादने तो हा विठ्ठल बरमा बरवा तो हा माधव बरमा रूप पाहता लोचने सुख झाले हो साधने तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडे तो हा विठ्ठल बरमा बरमा तो हा माधव बरमा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवड तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखा ते आगार बाप रखुमा देवीवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरमा बरवा तो हा माधव बरमा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जे ते माझ सद्गुरु सका ते काय मुन सुका ब्रह्मादिक इच्छेता ते सदा दयाची विसरा माझा सद्गुरु सका तेथे काय उने सुका ब्रह्मादिक इच्छेता सदा दयाची विसरांती विरामाने जानती लीला विरामने जानती लीला विरामाने जानती लीला विरामने जानती लीला विरामाने जानती लीला नेनो वेचेता गोपाला ब्रह्मादिक इच्छेता सदा दयाची विसरा विरामने जानती लीला नेनो वेशीचा गोपाला ब्रह्मादिक इच्छेता सदा दयाची विसरा रखुमाय गोपार कुमार विठोबा रखुमाय गोपार कुमार विठोबा रखुमाय विठोबार कुमार विठोबा रखुमाय विठोबार कुमार विठोबार कुमार हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण 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 रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचने रूप पाहता लोचने क्या बात लोचने रूप पाहता हा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठला बरवा बरवा तो हा विठ्ठला
झाले हो साजने तो हा विठ्ठल बलवान बलवान तो हा विठ्ठल बलवान तो हा माधव 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 बारवा तो हा माधव 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 बारवा तो हा विठ्ठल बलवा बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा माधव 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 बलवा तो हा माधव तो हा माधव माधव बलवा तो हा विठ्ठल बलवा बलवा तो हा विठ्ठल बलवा हा बहुत सुख डोली भक्तुमारी डोली भक्तुमारी म्हणून विठ्ठली विठ्ठली विठ्ठलिया म्हणून विठ्ठल म्हणून विठ्ठल आवडे तो हा विठ्ठल बलवा बलवा तो हा विठ्ठल बलवा सर्व सुखाचे आगर बाप रघुमाने विवर सुखाचे आगर बाप रघुमाने विवर सर्व सुखाचे आगर बाप रघुमाने विवर सर्व सुखाचे आगर बाप रघुमाने विवर तो हा विठ्ठल बलवा बलवा तो हा विठ्ठल बलवा सुखाचे आगर बाप रघुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रघुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रघुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बाप रघुमादेवीवर तो हा विठ्ठल बलवा बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते त्याचे पाय माझे चित्ते
त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम दयाल बाधे क्रोध काम दयाल बाधे क्रोध काम दयान बाधी क्रोध काम दयान बाधी क्रोध काम दयान बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष धर्मार्थ काम मोक्ष धर्म अर्थ काम मोक्ष धर्मार्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष 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 एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव निवारी कळी काळाचा भेव निवारी कळकाळा देव निवारी कळकाळा देव निवारी कळकाळा देव निवारी कळकाळा देव वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम दयाल बाधे क्रोध काम दयाल बाधे क्रोध काम दयान वादी क्रोध काम दयान वादी क्रोध काम दयान वादी क्रोध काम विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई शिव भोळा चक्र शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा चक्रवर्ती शिव भोळा शिव भोळा शिव भोळा चक्रवर्ती 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 शिव भोळा चक्रवर्ती
कांचे पाय माझ्याची देवाचे वताची वना माझे वताची वना माझे वताची वना वाजे वना जीवना वाजे वना वाजे वना जीवना क्या बात
शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम, तयान बाधे क्रोध काम, धर्म अर्थ काम मोक्ष, धर्म अर्थ काम मोक्ष, शिव देखता प्रत्यक्ष, एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव, वाचे वदता शिवनाम, तयान बाधे क्रोध काम, समचरण सरोजम, सांद्र नीलाबुदाभम, जगन निहित पाणी मंडनम मंडनाना, तरुण तुलसी माला कंधरम करू प्रथमन पांडुरंग करू प्रथमन पांडुरंग करू प्रथमन पांडुरंग करू प्रथमन पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता, संजीवयत् खिल शक्तिधर स्वधाम्ना, अन्योश्च हस्तचरण श्रवणत्वगादिं, प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्, कृष्णाय वासुदेवाय, हरये परमात्मने, प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। हे दुःख भजन मारुती नंदन, हे दुःख भजन मारुती नंदन, सुन मेरी पुकार, पवन सुत विनती बारंबार, पवन सुत विनती बारंबार। मारुती नंदन, हे
करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा हो चालू पावन झालो चराचरी हो चालू पावन झालो चराचरी तुमचा पावन झालो चराचरी पावन झालो चराचरी सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो ओ सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभे तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या निज चरणा अहो स्वामी तुकया देवा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग शांती ब्रह्म शांतीचे प्रतीक जे शांत आहेत श्रीमंत आहेत आणि संत आहेत असे पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ महाराज यांच्या सोमवार्य सदरातील आणि नेमकं हे भोळं दैवत भगवान शंकर हे दैवत कसं आहे याचं सविस्तर वर्णन करणारा अभंग आहे. विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो असा की आपल्या या खरोसा गावामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीच्या या शुभ पर्व काळावरती हा होत असलेला एक दिवसीय कीर्तन महोत्सव सोहळा अगदी थाटामाटामध्ये संपन्न होत आहे. खऱ्या अर्थानं ज्यांच्यामुळे आता मला ही कीर्तन सेवा मिळाली ज्यांच्यामुळे इथं येण्याचा योग आला असे ज्यांनी अनेक वर्ष वैकुंठवासी गुरुवर्य सातारकर बाबा यांच्या कीर्तनाला साथ केलेली असे चेळकर गुरुजी यांच्याकडून ही सेवा आमच्याकडे आली. गुरुजींना मनापासून धन्यवाद. हा ईश्वर गुरुजी यांचे मनापासून धन्यवाद. आणि या ठिकाणी या कीर्तनाचं सौजन्य ज्यांचं आहे अशा श्रीमती लक्ष्मीबाई बाबाराव टोंपे ज्यांच्यावर बोले बाबाची कृपा दृष्टी आहे ज्यांनी हे मंदिर उभं केलेलं आहे मातोश्री या ठिकाणी आहेत त्यांनाही मनापासून धन्यवाद देईल.
आणि या ठिकाणी या कीर्तनाला शृंगारित करण्यासाठी परिसरातून पंचक्रोशीतून आलेली नामांकित गुणीजन मंडळी. आता सगळ्यांची नावं परिचित नाही, मी या परिसरामध्ये नवीन आहे. आता मी बोलत राहील, तुम्ही नावं सांगत राहा. सुंदर अशी चाल ज्यांनी गायली हरिभक्त परायण गुरुजी आहेत. हा ईश्वर गुरुजी आहेत. एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. त्यांच्या पाठीमागे सुंदर अशी चाल गायली असे हरिभक्ती परायण मधुकर महाराज आहेत. तसेच सुंदर गायनाची साथ करण्यासाठी हरिभक्ती परायण व्यंकट महाराज आहेत. दिनकर महाराज आहेत. परत विनेकरी बाबा आहेत. सर्व ग्रामस्थ भजनी मंडळी आहेत. तसे सुंदर अशी हार्मोनियमची साथ. बाबा पाण्यासारखेच बोट चालतात. सुनील चळकर हरिभक्ती परायण सुनील महाराज जळकर गुरुजी आहेत. त्यांनाही मनापासून धन्यवाद. आणि उत्कृष्ट अशी पकवाजाची साथ करण्यासाठी अगदी पोषक वाजवणं जे पाहिजे ते आपल्याकडे काय आहे हे दाखवण्यापेक्षा गायकाला काय पाहिजे हे त्यांच्याकडे असे मृदंग विशारद मृदंग अलंकार परमेश्वर महाराज आहेत. यांचे मनापासून धन्यवाद. मला इथं घेऊन येण्याचं काम ज्यांनी केलं माझे पती माझ्या सोबत आहेत. मैबाप ज्यांच्यामुळे मी या ठिकाणी आहे हे श्रेय माझ्या पतीला जात आहे. आदरणीय कोरडे महाराज त्यांनाही धन्यवाद. आणि दादा मी साऊंड सिस्टमवर फार खुश आहे. 2-3 टाइम कीर्तन कथा करून आवाज फार बसलेला आहे. फार सुंदर सिस्टम आहे. एकदा सिस्टम साठी टाळी झाली पाहिजे. आणि आता जास्तीचा विस्तार न करता तुम्ही कीर्तन श्रवणासाठी आलेले सर्व श्रोते मैबाप सर्वांच्या चरणावरती नतमस्तक. आणि या कीर्तनाचं जे शूटिंग चालू आहे दादा काय नाव मनमोहन कीर्तन 16 यूट्यूब चॅनल या ठिकाणी शूटिंग चालू आहे. दादांनाही मनापासून धन्यवाद. आणि जास्त काही विस्तार न करता आता अभंगाकडे वळते. विठाला अभंग आहे शांती ब्रह्म नाथ महाराजांचा. नाथ बाबा या अभंगामध्ये नेमकं हे भोळं दैवत कसं आहे याचं वर्णन करतात. नाथ बाबा म्हणतात भगवान शंकर हे दैवत भोळ आहे. भोळ शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. भोळाय पण कसा आहे चक्रवर्ती आहे. आता भोळा माणूस चक्रवर्ती असू शकत नाही पण याचा विस्तार आपण ऐकणार आहे. तो भोळाय पण चक्रवर्ती आहे. आणि नाथ बाबा सांगतात त्याचे चरण माझ्या चित्तात आहेत. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. आणि त्याचं जर नामस्मरण मुखाने केलं तर मैबाप अंतकरणातले जे विकार आहेत ना षड विकार ते निघून जातात. वाचे वदिता शिवनाम तयान बाधे क्रोध काम. हे काम क्रोध लोभ हे जे विकार आहेत ना याची बाधा या जीवाला होत नाही. पुढे सांगितलं बाबा त्या भोलेनाथाचं नुसतं दर्शन जरी झालं तरी 4ही पुरुषार्थ प्राप्त होतात. धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. आणि सर्वात जास्त भीती जर माणसाला कशाची असेल जीवाला कशाची भीती आहे मरणाची. जर भोले बाबाचं स्मरण केलं भोले बाबाला डोळ्यानं पाहिलं तर कळी काळावर विजय मिळवता येतो. त्या कळी काळाची भीती घालवता येते. नाथ बाबा सांगतात एका जनार्दनी शिव निवारी कळी काळाचा भेव. वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम. हा अभंगाचा सरळ भाव. विठाला बघा 5 पर्व काळापैकी महाशिवरात्री हा महापर्व काळ आहे. काल आपण महाशिवरात्री साजरी केली. मैबाप ही शिवरात्री म्हणजे शिव आणि शक्ती यांचं मिलन आहे. लक्षात असू द्या. किंवा महाशिवरात्रीच्या दिवशी भोले बाबानं हलहाल नावाचं विष प्राशन केलेलं आहे. ज्यावेळी इंद्राला शाप होता दुर्वासा ऋषींचा की इंद्रा तुझी सगळी संपत्ती रसातळाला जाईन पाण्यात जाईल. मग इंद्राने देवाला विचारलं देवा आता ती संपत्ती प्राप्त करण्यासाठी मी काय केलं पाहिजे. देवानं सांगितलं समुद्राचं मंथन करावं लागेल. आणि मग देव आणि दैत्यांनी मिळून हे मंथन केलं होतं. माता माऊल्या म्हणतात दैत्याला का बरं सोबत घेतलं. कधी कधी चांगलं काम करायचं असेल तर गध्यालाही घोडं बनवावं लागतं. चल
बाबा तुझ्याशिवाय हे काम होतच नाही. मग अशी माणसं चांगल्या कामामध्ये आडवा पाय घालत नाही, म्हणून घ्यावं लागतं सोबत. देव आणि दैत्यांनी हे समुद्र मंथन केलं, पण सर्वात अगोदर काय निघालं? हलहाल नावाचं विष. दैत्य घाबरले, देवही घाबरले. आणि मग ते विष, त्या विषाचा तो कलश घेऊन कोणाकडे गेले? भोले बाबाकडे. आणि प्रार्थना केली भोले बाबाची. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. हर हर शंभो शंभो शिव महदेवा शंभो शंभो देव महदेवा शंभो. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम. प्रार्थना केली भोले बाबाला. आणि मग भोलेनाथाने ते विष रा म्हणून आपल्या मुखात घेतलं आणि म म्हणून तोंड बंद केलं. परिणाम भोले बाबाला काही झालं नाही, पण कंठ निळा झाला. नाव पडलं नीलकंठ महादेव. बोलो नीलकंठ महादेव की. नीलकंठ महादेव नाव पडलं. म्हणून अशी ही महाशिवरात्र हा पर्व काळ आहे. या पर्व काळावरती आज अभंगही सोमवार सदरातला या नाथ बाबांचा आहे ना, सोमवारच आहे नेमका. हा सोमवार सदरातील अभंग आहे. नाथ बाबा म्हणतात, बाबा हे दैवत नेमकं कसं आहे मला सांगा बरं. आपण ज्या वारकरी संप्रदायामध्ये आहोत, ज्या संप्रदायाचे आपण पाईक आहोत, हा संप्रदाय कोणता आहे? वारकरी संप्रदाय. परंतु हे वारकरी संप्रदाय हे नाव जरा अलीकडच्या काळातलं आहे. ज्ञानोबराय, तुकोबराय यांच्या काळापासून हे आलेलं आहे. मग या संप्रदायाचं पूर्वीचं नाव काय आहे? तर अगोदर भागवत संप्रदाय. हा. आणि त्याच्या अगोदरचं पौराणिक नाव काय असेल तर वैष्णव संप्रदाय. मग आता मला सांगा, या वैष्णव संप्रदायाची सुरुवात कुठून झाली, किंवा भोले बाबापासून आपल्याला काय काय मिळालंय थोडंसं लक्ष द्या. भगवान भोले बाबापासून आपल्याला 3 गोष्टी मिळाल्या. 1 तत्वज्ञान. नंबर 2 हे जे संगीत आहे ना, हे भजन आहे ना, हे भोले बाबापासून आलेलं आहे. नंबर 3 ही वारकरी परंपरा आहे ना, ही सुद्धा भोले बाबापासूनच आलेली आहे. आता तत्वज्ञान कसं आलं बरं? ज्यावेळी भगवान शंकर तत्वज्ञान क्षीरसागरामध्ये पार्वती मैयाला सांगत होते, त्यावेळी ते तत्वज्ञान ऐकत असताना पार्वती मैयाला लागली काय? महिला मंडळी, झोप नाही बरं. हा, झोप लागायला ती का कीर्तनातली महिला होती का? समाधी लागली, समाधी. उन्मनी अवस्था प्राप्त झाली. लक्षात असू द्या, उन्मनी अवस्था प्राप्त झाली आणि ते तत्वज्ञान आता वायाला जायलं. मग भगवान विष्णूंनी माशाचं रूप धारण केलं आणि ते तत्वज्ञान ऐकलं. तेच मच्छिंद्रनाथ. आता पुढे मच्छिंद्रनाथाने ते कोणाला दिलं? गुरु परंपरेतला अभंग पाठ आहे ना सगळ्यांना. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, ती गोरक्षनाथाला दिलं. पुढे गोरक्षनाथाने कोणाला दिलं? गहिनीनाथाला. आणि तेच तत्वज्ञान गहिनीनाथाने निवृत्तीनाथांना दिलं. आणि निवृत्तीनाथाने पुढं ज्ञानोबरायांना दिलं. बरं, आता ज्ञानोबरायांनी कोणाला दिलं? हा, आता ही एक गुरु एक शिष्य परंपरा इथं संपली. ज्ञानोबरायांनी हेच तत्वज्ञान समग्र विश्वाला दिलं. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची मनोनी रामेश्वरी, मनोनी रामेश्वरी तरी मस्तक ठेविले. आरती ज्ञान राजा, आरती ज्ञान राजा, प्रगट गुह्य बोले विश्व
विश्व ब्रह्मची ठेले, समग्र विश्वाला हे तत्वज्ञान माऊली ज्ञानोबारायांनी दिलं. ही तत्वज्ञानाची परंपरा. आता मला सांगा, हे भजन कुठून आलं? हा हरी हरी मंत्र कोणाचा आहे? हरी 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 मंत्र हा शिवाचा, आत्मा जो शिव. हरी 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 मंत्र हा शिवाचा, मनती जे वाचा तया मोक्ष. हरी हरी हा मंत्र भोले बाबाचा आहे. पण आता काही काही म्हणतील बाबा वेदाचा आहे. आता तेही बरोबर आहे. वेदाचे ते बीज, हरी अक्षरे दोन्ही, हे तर वेदाच आहे. जरी वेदाचं असल तरी ते भोले बाबाच्या मुखातून आलंय म्हणून जास्त प्रसिद्ध झालंय. जसं एखादी चाल असते बघा, माणसं म्हणतात अमकी अमकी चाल येते का तुला? मग म्हणलं ना कोणती? ती कैलास पवारची. ती चाल का कैलास पवारची असते का? नाही. पण ज्याच्या मुखातून ती फेमस झाली ती त्यांची, बरोबर ना? तसं हरी हरी हे बीज वेदाचं जरी असेल तरी ते भोले बाबाच्या मुखातून आलंय म्हणून जास्त प्रसिद्ध झाले. म्हणून हरी 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 मंत्र हा शिवाचा. आणि सर्वात अगोदर भजन कोणी केलं असेल तर ते भोले बाबाने. कोणाचं भजन करायचे भगवान शंकर? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, भजन करिए महादेव को, भजन करिए महादेव, भजन करिए महादेव, भजन करिए महादेव. राम पूजे सदा शिव, सदा शिव राम पूजे सदा शिव. भजन करिए महादेव को, भजन करिए महादेव. राम पूजे सदा शिव, राम पूजे सदा शिव, भजन करिए महादेव, महादेव करिए महादेव. भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव. भगवान शंकर हे प्रभू रामचंद्राचं भजन करायचे म्हणून ही भजनाची परंपरा भोलेनाथापासून आली आहे. दुसरी गोष्ट, ही वारीची परंपरा आहे ना, पंढरपूरची वारी. ही वारी सुद्धा भगवान शंकरांनी केली. पहिले वैष्णव जर कोण असतील तर ते भोले बाबा आहेत. एका जनार्दनी वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव, एका जनार्दनी वैष्णव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. पहिली वारी भोले बाबांनी केली. पण काही काही म्हणतील ऐका, दर्शनाला आलेली भक्त मंडळी शांतता शांतता ठेवा. दर्शन बंद करा, पुन्हा कीर्तन झाल्यावर घ्या. कीर्तन झालं की परत परत घ्या दर्शन. राहू द्या, बसा खाली. चला कीर्तनाला बसून घ्या सगळ्या. एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव. आणि एवढं सांगूनही जर पटत नसेल, विश्वास बसत नसेल, तर आणखी एक दुसरा पुरावा आहे. कीर्तन सदाशिव चंद्रमौली, सदाशिव चंद्रमौली, सदाशिव चंद्रमौली, वैष्णवा माझी बळी रे, सदाशिव चंद्रमौली, सदाशिव चंद्रमौली, सदाशिव चंद्रमौली. वैष्णवा माझी बळीण सदाशिव चंद्रमौळी हा पुरावा आहे. आणि कीर्तनकाराकडे पुरावाच पाहिजे, नाही तर कीर्तनकार पुरावा असं म्हणतात. बरोबर आहे ना? आणि ही तर सगळी पाठांतरातली माणसे, तुम्ही माझ्यापेक्षा ज्ञानवृद्ध आहेत, वयोवृद्ध आहेत. बरं, सगळी माणसं पाठांतरातली आहेत माईबाप. आणि गायकालाही पाठांतर असावं, नाही तर कधी कधी असं होतं
कीर्तनकाराने म्हणावं भूते वेताळे नाचतीन पाठीमागचे म्हणतात ते लोहाळे वाचती. हा असं नाही हा. म्हणून फार सुंदर प्रमाण दिलं. आणि आणखी एक पुरावा पाहिजे असेल तर प्रत्यक्ष पुरावा आहे काकडा प्रकरणामध्ये. रंभादिक नाचती उभ्या सोडणी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कंठ. रंभादिक नाचती उभ्या रंभादिक नाचती उभ्या जोडोनी हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांता. हा पुरावा आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे भोले बाबा निघाले वारीला. वारीला निघाले आणि पार्वती मैया पाठीमाग लागल्या. अहो तुम्हालाच पंढरपूर बघावं वाटतं का? आम्हाला कधीतरी वारीला न्या ना. तुमचं सगळ्यांचं चित्त इकडे आहे का? मला सांगा बरं इमानदारीनं. महिला सांगा आता काय चाललं होतं? कीर्तन चाललं होतं का? हा आपलं वारीकडे आलं होतं, बरोबर आहे ना. भगवान शंकर हे पहिले वारकरी आहेत, वैष्णव आहेत. आणि वैष्णवांचे 3 नियम आहेत. काय नियम आहेत बरं? पंढरीची वारी आहे माझे घरी, व्रत एकादशी करीन उपवाशी, आणि तिसरं आहे नाम विठोबाचे घेईन मी वाचे. हे वैष्णवाचे 3 नियम आहेत. म्हणून तर साधू संतांनी सांगितलं बाबा होय होय वारकरी आणि पाहे पाहे पंढरी. पण इथं प्रश्न असा निर्माण होतो, दोनदा का म्हणले होय होय? हा होय वारकरी आणि पाहे पंढरी असंही जमलं असतं की. पण हे पहिलं होय याच्यासाठी आहे जे वारकरी झालेच नाही त्यांच्यासाठी पहिलं होय, आणि जे वारकरी होऊनही वारकरी झालेच नाही त्यांच्यासाठी दुसरं होय. कळतंय का? नाही कळत आणखी सांगते बघा. आषाढी वारीला जे लोक पताका घेतात, मला सांगा पताका घेतात ते वारकरी का वारकरी पताका घेतात? उत्तर द्या. पताका घेतात ते वारकरी का वारकरी पताका घेतात? वा वा, अगदी योग्य उत्तर आहे. वारकरी पताका घेतात. पताका घेणारी सगळेच वारकरी असतीलच असं नाही, पण मात्र वारकरी पताका घेतात. हा म्हणून होय होय वारकरी. आता पाहे पाहे पंढरी, ज्यांनी ही पंढरी डोळ्यानं पाहिलीच नाही त्यांच्यासाठी एकदा पाहे, आणि जे पंढरपूरला जातात पण येताना बांगड्या घोंगड्याच घेऊन येतात त्यांच्यासाठी पाहे. विठ्ठला विठ्ठला. म्हणून जे वैष्णव आहेत त्यांना पंढरपूरची वारी केलीच पाहिजे. भोले बाबा वारीला निघाले आणि पार्वती मैयानं हट्ट केला. तसं पाहायला गेलं तर वारकऱ्याच्या बायका जरा कदरलेल्याच असतात. हे आपलं कधी उठसूट पताका घेतलं निघाले वारीला, आणि ती मग म्हणते अहो जाताना सांगून तरी जा शेतात बाजरी पेरायची का गाजरे गवत पेरायचंय, बरोबर आहे ना. वैतागलेले असतात. तसं आज पार्वती मैया भोले बाबाला म्हणते की स्वामी मलाही पंढरपूरला यायचं. भोले शंकर म्हणतात पार्वती अगं तिथं फार गर्दी असते, गर्दीमध्ये तुला नाही येता येणार. पण नाही, हट्ट केला आणि निघाल्या. पण भगवान शंकर म्हणले पार्वती तू निघाली पण या गणपतीचं काय करायचं? म्हणले त्यालाही सोबत घ्या. आता एवढ्या मोठ्या पोटाचं लेकरून इतक्या गर्दीमध्ये, आता हट्ट होता म्हणून घेतलं सोबत. निघाले भोले बाबा, पार्वती मैया आणि गणपती. पण ज्यावेळी निघाले भगवान शंकर म्हणले बाबा आता काही 2 व्हीलर काढून भागणार नाही. हा आता आपण 3 झालो, आता 4 व्हीलर काढावी लागेल. मग काय घेतलं सोबत? नंदी. नंदीला सोबत घेतलं. आता नंदी, पार्वती मैया, गणपती आणि भोले बाबा निघाले वारीला. त्यांचं भजन चालू आहे. ज्ञानोबा माऊली तुका, ज्ञानोबा माऊली तुका,
गेले, भजन करत 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 पंढरपूरच्या वाळवंटामध्ये आले. आता पार्वती मैयानं ती वाळवंटातली गर्दी पाहिली आणि पार्वती मैया म्हणते, मी काही त्या गर्दीमध्ये येऊ शकत नाही, माझं काही लाग नाही मंदिराकडे यायला. कारण ती राजकुमारी होती, पर्वत राजाची कन्या मैनाची पुत्री आहे पार्वती. आणि मग तिला वाळवंटातच ठेवलं. भगवान शंकर म्हणले, पार्वती आता तू इथंच थांब, आम्ही दर्शन करून येतो. पार्वतीला वाळवंटातच ठेवलं. आजही वाळवंटात पद्मावती मंदिर आहे जगदंबेचं. आणि मग घाट चढून आता वरी निघाले. आता पार्वती मैया कटली. आता किती राहिले? किती? माझ्या बोटाकडे बघू नका तुम्ही, तुमच्या मनानं सांगा किती राहिले. किती? 3 राहिले ना भोले बाबा, नंदी आणि गणपती. घाट चढून वर गेलं की उजव्या हाताला मारुतीचं मंदिर आहे. तिथं गेलं की भोले बाबा, आणि ते चलत असताना आता भोले बाबांनी वेश पालटलेला आहे बरं, गोसाव्याचा वेश घेतलेला आहे. आणि त्या गर्दीमध्ये चलत असताना त्या नंदीचा धक्का एका वारकऱ्याला लागला. आणि तो वारकरी चिडला, कारण वारकऱ्याला वारकऱ्याचा धक्का सहन होत नाही, तर नंदीचा कधी व्हायचा. तो वारकरी चिडला, म्हणला, ओ बाबा एवढ्या गर्दीत ह्या बैलाला कशाला आणलं? भगवान शंकर म्हणले, तेही खरंय. मग त्या नंदीला सांगितलं, हे बघ आता तू मारुतीच्या पुढं उभं राहा. पण नंदी म्हणला, नाही देवा, मी पक्ष बदलत नाही, मी एकनिष्ठ भक्त आहे तुमचा, मी मारुतीच्या पुढं उभं राहणार नाही. मग प्रमाण दिलं भोले बाबांनी, तुका म्हणे रुद्रा, तुका म्हणे रुद्रा, अंजनीची या कुमारा. आता बजरंग बली हा कोणाचा अवतार आहे? रुद्र, म्हणजे भगवान शंकराचाच. प्रमाण दिलं आणि मग नंदी त्या ठिकाणी थांबला. आता नंदीला तिथं ठेवलं. आता किती राहिले? गणपती आणि भोले बाबा निघाले त्या मंदिरामध्ये. जसं नामदेव पायरी चढून वर गेले, पुढे गेल्यानंतर आता गणपतीनं बोलायला चालू केलं, पप्पा मला भूक लागली आहे. गणपती म्हणायचे, मला तहान लागली. भोले बाबा म्हणले, आता हा काही माझं चांगलं दर्शन होऊ देणार नाही. मग त्या ठिकाणी डाव्या हाताला एक रिकामं खातं दिसलं. गणपतीला उचललं, त्या खात्यामध्ये ठेवलं. आणि भगवान शंकर म्हणले, हे बघ गणपती, येणारा प्रत्येक भाविक तुला काही ना काही खायला ठेवील. पेढा ठेवील, सफरचंद ठेवील, आणि कितीही चिक्कू असला तरी चिक्कू तरी ठेवील. बरोबर आहे का नाही? आणि मग गणपतीला तिथं ठेवलं. आणि भगवान शंकर आता गाभाऱ्यात गेले. गाभाऱ्यामध्ये गेले. भगवान पांडुरंग परमात्म्याची आणि भोलेनाथाची नजरानजर झाली. एवढा आनंद झाला पांडुरंग परमात्म्याला. आनंदाच्या भरामध्ये भोले बाबाला उचललं, आपल्या मस्तकावर धारण केलं. म्हणून आजही जर तुम्ही पंढरपूरला गेलात आणि देवाचा अभिषेक केला तर पांडुरंगाच्या मस्तकावर तुम्हाला शिवलिंग पाहायला भेटल. म्हणून हरी हरा भेद नाही नका करू वाद, एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. हे दोन्ही एकच आहेत, हे वेगळे नाही माईबाप. आपण हा भेद करतो, पण जो कोणी हरी आणि हरामध्ये भेद करेल ना, त्याला निश्चित दोष लागतो. म्हणून हरिहरामध्ये भेद करू नका. हा हरिहरामधला भेद कोणी दूर केला माहित आहे? नरहरी महाराजांनी. फार सुंदर चर्चा आहे. विठाला एकदा पंढरपुरामध्ये एका मारवाड्याला इच्छा झाली पांडुरंगाला सोन्याचा करदुडा बनवायची.
आणि मग तो मारवाडी नरहरी महाराजांकडे गेला आणि म्हणू लागला, महाराज मला पांडुरंग परमात्म्याला सोन्याचा करदुडा, सोन्याची चैन बनवायची, तुम्ही जरा माप घेता का? पण नरहरी महाराज हे शिवाचे भक्त होते. ते म्हणले, नाही नाही, मी पांडुरंगाचं तोंडही बघत नाही. नाही गेले. मग त्या मारवाड्यानं स्वतः जाऊन माप आणलं, माप आणि दिलं नरहरी महाराजांकडं. ते माप घेऊन साखळी बनवली आणि ज्यावेळी त्या गाभाऱ्यामध्ये गेले, ती साखळी कमरेला बांधण्याचा प्रयत्न केला, ती जरा 2 बोटं कमी पडू लागली. पुन्हा तो मारवाडी नरहरी महाराजाकडे आला आणि सांगितलं, महाराज हे जरा कमी पडायला लागली, जरा व्यवस्थित माप घ्या. मग त्यानं पुन्हा माप आणलं, आता जरा मोठी झाली, आता काय करावं बाबा. मग तो मारवाडी म्हणला, महाराज एक काम करा, तुम्ही देवाला बघत नाही ना, तुम्हाला पांडुरंगाचं तोंड बघायचं नाही ना, मी तुमच्या डोळ्याला पट्टी बांधतो, तुम्ही फक्त माप घ्या. आणि मग नरहरी महाराज पांडुरंग परमात्म्याच्या गाभाऱ्यामध्ये, त्या मंदिरामध्ये गेले, डोळ्याला पट्टी बांधलेली आहे आणि जसं पांडुरंग परमात्म्याचं माप घेऊ लागले, हाताला काय लागलं? शिवलिंग लागलं, शिवलिंग. आणि मग साक्षात्कार झाला, डोळ्याची पट्टी उघडली, पाहतात तर साक्षात पांडुरंग आहे. पुन्हा पट्टी बांधून बघितली तर हाताला शिवलिंग लागलं. साक्षात्कार झाला, मग कळालं बाबा हे दोन्ही वेगळे नाही तर हे एकच आहेत. विठाला 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 विठाला. म्हणून हरिहरा भेद. आज नाथ बाबा या अभंगात हेच सांगतात की बाबा हे भगवान शंकर भोलेनाथ हे दैवत नेमकं कसं आहे हे अभंगाचं शिव बोला चक्रवर्ती, 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 शिव बोला चक्रवर्ती. त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, माझे चित्ती, माझे म्हणतात जीवनाम, माझे म्हणतात जीवनाम. तोच पाय माझे चित्ती, तोच पाय माझे चित्ती, माझे म्हणतात जीवनाम. शिव बोला चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती. शिव बोला चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय वा. इथं आता पुरणपोळीचाच बेत आहे. पुरणाची पोळी करायला काय काय लागतं? गहू, गुळ आणि हरभऱ्याची डाळ. आता इथं सगळं उपलब्ध आहे, पण नेमकं गुळाची उपमाच कोणाला देवा ते कळना. काय ता साखरे सारखे हा सगळे साखरेसारखे. बरोबर आहे, शुगर होईल काही जणाला, आहे की नाही. शिव बोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती. आता हे दैवत कसं सांगितलं? भोळ भोळ. आणि पुढं सांगितलंय चक्रवर्ती. आता भोळा माणूस कुठे चक्रवर्ती होईल का? चक्रवर्ती कशाला म्हणतात? ज्याचं संपूर्ण जगावर अधिराज्य आहे त्याला म्हणायचं चक्रवर्ती सम्राट. बरोबर आहे ना? मग जो चक्रवर्ती त्याला भोळ कसं म्हणता येईल? भोळ्याचे प्रकार आहेत. काही खाऊ भोळे असतात, काही खरंच भोळे असतात आणि काही गाभोळे असतात. कळतंय का? हे गाभोळे कसे हे फार विचित्र असतात. त्यातली त्यात गावचं इलेक्शन असावं ग्रामपंचायतचं, मग फार मजा येते. त्यांच्या अशा रात्रीच्या मिटिंग बसतात. रात्री 11 वाजता मिटिंग बसते, बसल्या बसल्या मतमोजणी चालू होते. असे बसल्या बसल्या एक दुसऱ्याला म्हणते, ते तिकडचे लिंबाखालचे 17, ते वडाकडचे 35,
हापशा बसले 14 असं त्यांची मतमोजणी चालू होत्या. त्यातलं एक जण म्हणते अरे ते सखाराम राहिला सखाराम. हे म्हणते गप तुला माहित नाही ते सखाराम तिकडच्या पार्टीचा आहे. काल त्याला त्या उमेदवाराच्या गाडीवर बघितलं. दुसरं त्याचा हात दाबते म्हणते अरे गप र त्याचा चुलत भाऊ मागं झोपलेला आहे. आता हे बाकीचे म्हणतात अरे नाही नाही ते भोळ आहे त्याला काही कळत नाही. पण ते भोळं नसतं बरं का ते गाभुळं असते. ते पडून ऐकत आहे दुसऱ्या दिवशी तिकडे जाऊन सांगते ही अशी गावभोळे विठाला याला भोळं म्हणता येत नाही. भगवान शंकर खरोखरच भोळे आहे. एक सोप्या गोष्टीतून तुम्हाला सांगते एक पुराणातली गोष्ट आहे. ज्यावेळी भोले बाबाचा विवाह झाला आणि भोले बाबा पार्वती आई साहेबांना घेऊन स्मशानात आले. आता पार्वती पर्वतराजाची कन्या आहे बरं. आता तिला वाटलं बाबा इकडची पद्धत असेल लग्न झाल्यावर नवीन नवरदेव नवरी काही दिवस स्मशानात राहायचं असेल. हा आता 2 दिवस झाले 4 दिवस झाले महिना झाला भोले बाबा काही स्मशान सोडायला तयार नाही. पार्वतीनं विचारलं अहो स्वामी हे स्मशानात आपल्याला किती दिवस राहायचं. भोले बाबा म्हणले पार्वती हेच आपलं घर आहे. मग पार्वतीला आश्चर्य वाटलं. पार्वती मैया सांगते स्वामी नाही प्रत्येक देवदेवताचे मोठे मोठे महाल आहे आपल्यालाही महाल बांधायचा आहे. हट्ट केला हट्ट जिद्द करू लागली पार्वती मैया. पार्वती बोली भोले से पार्वती बोली भोले से ऐसा महल बना देना कोई भी देखे तो बोले क्या कहना भाई क्या कहना कोई भी देखे तो बोले क्या कहना भाई क्या कहना कोई भी तो देखे तो क्या कहना भाई क्या कहना कोई भी तो बोले क्या कहना भाई क्या कहना. पार्वतीनं हट्ट केला की भोले बाबा असा महल बांधायचा आहे की तो सोन्याचा असला पाहिजे सोन्याचा पूर्ण सोन्याचा. आता महाल बांधून पूर्ण झाला पण आपण घर बांधल्या अगोदर काय करतो वास्तुशांती. बरं ती खरंच वास्तुशांत राहते का. वास्तुशांती कशासाठी करायची. अरे नुसती वास्तुशांती केल्याने वास्तू शांत राहत नसते घरचे माणसंही शांत लागतात. हा घरातली बाई जर कर्कशा असेल तर 10 वास्तुशांत्या घातल्या तरी घर कधी शांत राहत नसतं. कळतंय ना. आणि मग वास्तुशांती करण्यासाठी ग्रहप्रवेशाची पूजा करण्यासाठी भोले बाबाला एखादा महान पंडित पाहिजे होता ज्याचे सगळे वेद शास्त्र सगळं मुखोद्गत असेल असा पंडित. मग त्यांच्या मनामध्ये आलं अरे आहे रावणाचे वडील महाराज विश्रवा आणि त्या विश्रवा राजाला बोलवलं. ग्रहप्रवेशाची पूजा पूर्ण झाली आणि भोले बाबांना विचारलं महाराज काय दक्षिणा द्यायची सांगा. काय मागितलं असेल दक्षिणा. म्हणले भोले बाबा हा महाल आहे ना हाच दक्षिणेच्या रूपात द्या. तथाच तू म्हटले महाल देऊन टाकला म्हणून तर त्यांना भोळे म्हणतात. आज आपण जी सोन्याची लंका म्हणतो ना रावणाची ती रावणाची नव्हतीच. ती पार्वती मैयासाठी भोले बाबांनी बांधलेला महाल होता. म्हणून शिव भोळा चक्रवर्ती विठाला आणि दुसरी एक गोष्ट येते बघा महाशिवरात्रीच्या कथेमध्ये. एक शिकारी माणूस आहे शिकार करण्यासाठी वनात गेला. तळ्याच्या काठावर एका झाडावरती बसला की कोणीतरी एखादा पक्षी प्राणी हरिण तळ्यावर पाणी पिण्यासाठी येईल आणि आज मला शिकार भेटल या हेतून तो झाडावर जाऊन बसला. पण बसल्यावर त्याच्या डोळ्यासमोर असे काही पानं येऊ लागले. त्यानं ते पानं तोडून खाली टाकायला सुरुवात केली. पण मैबाप ज्या झाडावर बसला होता ते झाड होतं बेलाचं आणि त्या बेलाच्या झाडाखाली एक पुरातन पौराणिक शिवलिंग होतं. एक 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 बेलपात्र त्या शिवलिंगावरती पडलं आणि दिवसभराचा उपवाशी होता. शिवरात्रीचं व्रतही झालं म्हणून भगवान शंकर त्या शिकाऱ्याला प्रसन्न झाले. एवढं भोळं दैवत आहे. म्हणून शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. नाथ बाबा सांगतात की त्या भोलेनाथाचे चरण माझ्या चित्तात आहेत. आणि आपल्या चित्तामध्ये काय असावं बरं. संसार असावा की परमार्थ.
हा परमार्थ असावा. कारण परमार्थातलं सार चित्त आहे. जसं संसारातलं सार तूप आहे तसं परमार्थातलं सार हे चित्त आहे. आणि आपलं चित्त जर परमार्थात नसेल तर चित्त नाही ना तरी ते त्रिवेणी संगमी नाना तीर्थे द्रावी. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे द्रावी. चित्त नाही तरी ते व्यर्थ चित्त नाही नामी. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. तुमचं चित्त जर परमार्थात नसेल तर काय अर्थ आहे त्या परमार्थाचा. मंडळी आता तुम्ही कुठं बसल्या. हा थोडक्यात आपण म्हणू तुम्ही बसला सप्त्यात आणि तुमचं चित्त आहे हप्त्यात. माय लाडक्या बहिणीचा हप्ताच पडला नाही असं जमल का. नाही, चित्त इथं पाहिजे. नाहीतर तुम्ही कितीही तीर्थ फिरला, प्रयागराज तीर्थाचा राजा प्रयाग इथं जरी गेलात, कुंभमेळ्यात जरी गेलात आणि किती डुबक्या मारल्या तरी काही अर्थ नाही. मग मी तर म्हणते त्या कुंभमेळ्यापेक्षा हा मोठा कुंभमेळा आहे. लक्षात येत आहे ना. तुम्हाला फरक सांगते दोन्हीतला. त्या कुंभमेळ्याला जाण्यासाठी माणसाचं शरीर स्वास्थ्य चांगलं लागतं. पण इथं येण्यासाठी कीर्तनाला यायला काही अडचण आहे का हो? हा खांबाला टेकन देऊन बसा. बघा आजी कशा बसल्या निवांत. खांबाला टेकन देऊन बसा, कोणी पाय आकडून बसा, लांबून बसा, काही अडचण काही नाही. त्या कुंभमेळ्याला तुम्ही गेलात तर तिथं त्रिवेणीचा संगम आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती. इथं सुद्धा त्रिवेणीचा संगम आहे. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, हा त्रिवेणी संगम आहे. दुसरी गोष्ट, त्या कुंभमेळ्याला गेलात तिथं फक्त आणि फक्त पाणी आहे. इथं सिद्ध संतांची वाणी आहे. विठाला राहिला चौथा मुद्दा. जर त्या कुंभमेळ्याला गेला, कदाचित धक्काधक्कीमध्ये पाय घसरून पाण्यात पडला तर मरण निश्चित आहे. आणि मैबाप ह्या ज्ञानगंगेत जर बुडाला, साधू संतांचे विचार जर तुम्ही अंगीकारले, या ज्ञानगंगेत बुडालात तर तरणं निश्चित आहे. लक्षात येत आहे ना. म्हणून चित्त परमार्थामध्ये असावं.
वा, बंदुकीतून गोळी सुटल्यासारखंच प्रमाण झालं. वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम. बाबा त्या भोलेनाथाचं जर नाम मुखाने घेतलं तर क्रोध काम हे जे विकार आहेत ना, याची बाधा जीवाला होत नाही. म्हणून भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. देवाचं नाम हे अलौकिक आहे. अलौकिक कशाला म्हणायचं जरा लक्ष द्या माता मौल्यांनो. ज्या लौकिक जगाला ज्याचा महिमा कळला नाही त्याला अलौकिक म्हणतात. अलौकिक काय काय आहे? एक देव अलौकिक, दुसरी गोष्ट संत अलौकिक आणि देवाचं नाम अलौकिक. देवाचाही महिमा या समाजाला कळला नाही. अहो, ज्या वेळी साधू संत देवाला डोक्यावर घेऊन फिरले, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐता आला घर पुसोनी, पण यावर लोकांनी उत्तर काय दिलं? देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुदले जागे. आम्हाला नकोय तो देव. देवाचा महिमा या जगाला कळला नाही म्हणून देव अलौकिक आहे. दुसरी गोष्ट संत अलौकिक. साधू संतांचा महिमा सुद्धा लोकाला कळला नाही. संतांना आपला महिमा कळण्यासाठी मरावं लागलं. मेल्यानंतर लोकांना किंमत कळाली संतांची. बरोबर आहे ना? अहो, ज्यावेळी ज्ञानोबराय या पृथ्वीवरती हयात होते त्यावेळी ज्ञानोबरायांना कमी त्रास दिला का समाजाने? झोळीतलं पीठ मातीमोल केलं. पण त्याच साधू संतांनी समाजासाठी काय मागितलं? पसायदान मागितलं. पसायदान. जय खळांची व्यंकटी सांडो. देवा, ह्या माणसातला वाकडेपणा जाऊ दे, बस एवढी प्रार्थना आहे माझी. वाकडे माणसं कळतात का तुम्हाला? वाकडे, हा, ते काठी टेकत चालतात ते वाकडे नाही. हा, हे वाकडे वेगळे आहेत जरा. हे कशातही वाकडे असतात बघा. कोणाच्या लग्नात आडवे, कोणाच्या सोयरिकीत आडवे, धर्म कार्यात आडवे, ह्यांना सरळ चालताच येत नाही. हे असे आडवे. अशा वाकड्या माणसाचा वाकडेपणा जाऊ दे हे मागितलं. साधू संतांचा महिमा या लौकिक जगाला कळला नाही म्हणून संत अलौकिक. आणि तिसरी गोष्ट, भगवंताचं नाम अलौकिक. देवाचं नाम जर अलौकिक असल आणि त्याचा महिमा जर तुम्हा आम्हाला कळला असता, प्रत्येकानं भजन केलं असतं. मला सांगा बरं, भोलेनाथाचं भजन करणं, ओम नमः शिवाय म्हणणं सोपं आहे का अवघड आहे? महिला मंडळी, सोपं आहे ना? ओम नमः शिवाय काय अवघड आहे का? हा, सोपं पण आहे आणि अवघड पण आहे. आता सोपं कशामुळे ऐका. भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी काळ वेळाचं बंधन नाही. काळ वेळ नाम उच्चारिता 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 नाही. निपक्ष पाही उद्धरती. दोन्ही पक्ष पाही उद्धरती. दोन्ही पक्ष पाही उद्धरती. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पाही उद्धरती. सोपं घेण्यासाठी त्याला काळ वेळ काही नाही. शेतात बसलात घेऊ शकता, घरी बसलात घेऊ शकता, कामामध्ये काम. सोपेवर मामा सोपेवर मामा सोपेवर मामा सोपेवर मामा ताळ दिंडी हाती घेऊन धागा. ताळ दिंडी हाती घेऊन नागा. समाधीचे सुख आणावं वाढोनी. समाधीचे सुख सुख आणावं वाढोनी. समाधीचे सुख समाधीचे सुख. सोपे वर्म आम्हा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊनी नाचा. सोपय देवाचं नाव,
कारण आपण ते घर बसल्या कुठेही घेऊ शकतो. कामामध्ये काम काही म्हणा, राम राम किंवा दळिता कांडिता दळिता कांडिता तुझ गाईन रे अनंता तुझ गाईन रे अनंता दळिता कांडिता तुझ गाईन रे अनंता. म्हणून सोपं आहे. आता अवघड कशामुळे? अवघड कशामुळे बोला? ती कोणाच्याही तोंडाला येत नाही म्हणून अवघड आहे. देवाचं नाव मुखाला येण्यासाठी अनंत जन्मीचं पुण्य, अनंत जन्मीचं सुकृत लागतं. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी किंवा नाथ बाबा सांगतात अनंत जन्मीचे सुकृत अनंत जन्मीचे हरिमुखी अनंत जन्मीच्या कोणाच्याही येत नाही. काही माणसाच्या गौऱ्या मसन वाट्यात जातात पण देवाचं नाव तोंडाला येत नाही. हेच नामदेव महाराज सांगतात, हेच नाथ बाबा सांगतात, हेच तुकोबरायांनी सांगितलंय. पूर्व पुण्य ज्यांची असेल पुण्याई, पूर्व पुण्य ज्यांची असेल पुण्याई, पूर्व पुण्य असेल पुण्याई तोची मुखी गाई रामनाम. म्हणून ज्याचं अनंत जन्मीचं पुण्य त्याच्याच मुखाला देवाचं नाव येतं. नाथ बाबा म्हणतात मी त्या भोलेनाथाचं नाव माझ्या मुखाने घेतोय. वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोध काम. त्याला काम क्रोध याची बाधा होत नाही. आणि तुम्हाला खरं सांगू का महिबा, देवाचं नामस्मरण केलं तर खरंच हे विकार अंतकरणातून बाहेर निघले पाहिजे, नाहीतर त्या भजनाचा काही परिणाम नाही. जोपर्यंत हे विकार निघत नाहीत तोपर्यंत तो परमात्मा आपल्या हृदयामध्ये येऊन अवरुद्ध होणार नाही. इकडं लक्ष द्या माझ्याकडं. मला सांगा, पूर्वीच्या काळामध्ये गावामध्ये एखादीच विहीर असायची किंवा एखादाच आड असायचा. पहिले काही नळ योजना नव्हती. आणि मग असंच एका गावामध्ये एक विहीर होती. एके दिवशी झालं असं, दोन कुत्र्याची भांडणं लागले आणि ते कुत्रे त्या विहिरीमध्ये पडले. आणि मग त्या पाण्याची दुर्गंधी यायला लागली. लोक विचार करू लागले, बाबा आता पाणी तर दुसरं कुठं प्यायला नाही, पाण्याचा एकच स्रोत आहे, नेमकं काय करावं, आता पाणी कशानं शुद्ध होईल. अशी सभा भरवली.
सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील त्यांनी गावात सभा भरवली आणि त्या सभेमध्ये एक शहाणा माणूस उठून उभा राहिला. आता तो शहाणा नव्हता, तो दीड शहाणा होता. तो म्हणला आपण एक काम करू, पाण्यामध्ये अत्तर टाकू म्हणला, अत्तर मग पाणी शुद्ध होईल. अहो अत्तर टाकल्यानं कुठं पाणी शुद्ध होतं का? अत्तर टाकून बघितलं, पाण्याची दुर्गंधी काही जाईना. मग म्हणले एक काम करू, अखंड हरिनाम सप्त ठेवू विहिरीच्या काठावर. अहो सगळं केलं, होम हवन नाना प्रकार केले, पण पाणी शुद्ध झालं नाही. मग एके दिवशी त्या गावातून एक साधू महाराज जात होते. साधू महाराजांनी ती विहिरीवरची गर्दी पाहिली आणि गर्दी हटवत पुढे गेले. विचारला, रे बाबा काय झाले नेमकं, कोणी पडलं का पाण्यामध्ये? सांगितलं, हो महाराज, कुत्र्याचे भांडणं लागले आणि कुत्रे पाण्यात पडले, पाण्याची दुर्गंधी यायला लागली, पाणी कशानं शुद्ध होईल याचा उपाय आम्ही शोधतोय. अहो नाना प्रकार केले, अत्तर टाकलं, सप्ता केला, होम हवन केलं. महाराज म्हणले, मला सांगा कुत्रे बाहेर काढले का? म्हणले नाही बा. म्हणले तुमच्या बापानं पाणी शुद्ध ठेवलं का? विठाला म्हणून विकार जोपर्यंत निघत नाहीत ना, ही तिरस्काराची भावना, हा असा आहे, तो तसा आहे, ती तशी आहे, ही तिरस्काराची जी भावना आहे ना, काही काही माणसं म्हणतात बघा, मरण पण त्याच्या दारात जाणार नाही. अरे बाबा कुठं जातो काय माहिती, आयुष्य थोडंय बाबा, हे काढून टाका अंतकरणातून. म्हणून नाम घेतल्याशिवाय हे विकार माणसाच्या अंतकरणातून निघत नाहीत. हे विकारांचे कुत्रे, विकारांचे बकरे मारले पाहिजे. साधू संतांनी हेच बकरे मारले, तुमच्या आमच्यासारखे चार पायाचे मारले नाही. कोणते बकरे मारले? काम क्रोध बकरा आम्ही गोंधळी गोंधळी घाली तो काम क्रोध बकरा मारा, हे बकरे मारायला सांगितलेत, हे विकार काढायला सांगितलेत. म्हणून आज नाथ बाबा सांगतात, वाचे वदिता शिवनाम तयान बाधे क्रोध काम. आणि नाथ बाबा सांगतात, दुसऱ्याला प्रेम देणं, जे आपल्याकडे आहे ते इतरांना देणं, याला धर्म म्हणतात. मैबाप, आपल्या दारातलं आभाळ भरून आलं तर ओंजळभर पाणी दुसऱ्यांना दिलं पाहिजे. आपले सूर जुळून आले तर इतरांसाठी एक गाणी गायली पाहिजे. जे आहे आपल्या जवळ, आपली बाग फुलून आली तर इतरांसाठी एक फूल दिलं पाहिजे. जे आहे ते देणं, याला धर्म म्हणतात. आता मी जर तुम्हाला विचारलं धर्म श्रेष्ठ आहे का कर्म आहे, तर तुमचं काय उत्तर आहे बोला बरं? धर्म श्रेष्ठ का कर्म? ऐका, काही म्हणतात कर्म, काही म्हणतात धर्म. ठीक आहे, कर्म श्रेष्ठच आहे, कारण कर्म केल्याशिवाय काय पर्याय मैबाप? काम केल्याशिवाय पोटाला कसं भेटल? देरे हरीन पलंगावरी असं होत नसतं. पण कर्मापेक्षाही धर्म कसा श्रेष्ठ हे आज मी समजावून सांगते. आता तुम्ही कीर्तन ऐकता माता माऊल्यांनो, तुमचं हे काय चालू आहे? कर्म चालू आहे. मी कीर्तन सांगते, हे माझं काय आहे? कर्म आहे. महाराज सुंदर वाजवतात, हे त्यांचं काय चालू आहे? कर्म. ही सगळी गुणीजन सुंदर गातात, हे त्यांचं काय आहे? कर्म आहे. एखादा माणूस दारू पितो, हे त्याचं काय? कर्म आहे. एखादा दूध पित असेल, ते त्याचं कर्म आहे. एखादा माणूस रोज उठल्याबरोबर आपल्या आई वडिलांचं दर्शन घेत असेल, हे त्याचं कर्म आहे. एखादा माणूस आई वडिलांना शिव्याही घालत असेल, हे त्याचं कर्म आहे. मग मला सांगा, या धर्माची भूमिका काय आहे? धर्म माणसाला शिकवतो बाबा कोणतं कर्म करावं आणि कोणतं कर्म करू नये. म्हणून धर्म श्रेष्ठ आहे. विठाला म्हणून साधू संतांनी आपल्याला फार सुंदर उपदेश केलाय बाबा.
त्या भोलेनाथाचं दर्शन तुम्ही करा, हे चारही पुरुषार्थ तुम्हाला प्राप्त होतील. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चारही पुरुषार्थाची प्राप्ती तुम्हाला होईल. आणि शेवटी सांगितलं, ज्या काळाची भीती प्रत्येकाला आहे, कोणही तासा जो मरणाला भीत नाही. मैबाप बापाला घाबरणार नाहीत पण मरणाला घाबरतात, बरोबर आहे ना? माणूस बापाला भीत नाही पण मरणाला भीतो. म्हणून कळी काळाची भीती प्रत्येकाला आहे, पण अशा कळी काळावर सुद्धा विजय मिळवता येतो. मरण प्रत्येकाला आहे, मरण टाळता येत नाही पण मरणावर विजय प्राप्त करता येतो. मरणाची तयारी करता येते. महिला मंडळी, कशी तयारी करायची मरणाची? 2-4 क्विंटल सरपण आणायचं आणि स्मशानात नेऊन ठेवायचं, अशी का मरणाची तयारी? नाही मैबाप. मरणाच्या अगोदर माणसानं असं धन कमवायचंय की जे धन यहलोकात नाही तर परलोकातही कामाला येईल. करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. हरी भक्ती परलोकी येईल कामा. सोडविला यमा करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. सोडविल यमा पासून. असं धन कमवा जे यहलोकातच नाही तर परलोकातही तुमच्या कामाला येईल. नाहीतर माणसं नाही ते धन कमवतात. भलती बिल्डिंग बांधतात, 2-4 मजली असतात तर 2च विठोबा रखुमाई, पण 4-4 मजली बिल्डिंग बांधतात. मला सांगा बरं, घरदार बांधणं हेच मनुष्य देहाचं सार्थक आहे का? नाही माई बाप. केवळ घरदार बांधण्यामध्येच मनुष्य जीवाचं सार्थक असतं. चिमणी सुद्धा आपल्या पिलांसाठी घरटं बांधते ना हो. मग त्या पशु पक्षात आपल्यात काय फरक आहे? मग या मनुष्य देहाची सार्थकता तरी कशात आहे? हा देह एकतर देवासाठी पडावा. वृंदावन वासियांच्या मुखातलं वाक्य आहे. ब्रजवासी म्हणतात, कोई किसी की चाल पे मरता है, कोई किसी के माल पे मरता है, मगर असली मरना तो ये है जो यशोदा के लाल पे मरता है. मरायचं असेल तर देवासाठी, जगायचं असेल तर देवासाठी. हा देह देवासाठी पडावा. दुसरी गोष्ट, हा देह देशासाठी पडावा. आणि तिसरी गोष्ट, हा देह धर्मासाठी पडावा. विठाला म्हणून माईबाप शेवट गोड करायचा असेल तर तुम्हाला भगवंताच्या नामस्मरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून हे भोळं दैवत आहे ना, ह्या भोले बाबाची भक्ती करा. निश्चित तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला फळ प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. कळी काळावर तुम्ही विजय मिळवल्याशिवाय राहणार नाही. आता हे दैवत भोळ आहे, भोळं निश्चित आहे, पण ते भक्तासाठी बरं. आणि जर एकदा भोले बाबाला दुष्टाचा राग आला तर भोले बाबाचं तांडव नृत्य चालू होतं. जटाटवी गलज्जल प्रवाह पावी तले गली वलंब लंबी मालिका डम 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 निनाद मड मरबयं चकार चंड काटम गणपना शिव 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 शिव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हरि ओम नमः शिवाय. पार्वती पत शिव हर हर महादेव. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. Oh
वरती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधे क्रोधकाम या अभंगावरती मला जमल त्या पद्धतीनं मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला माझ्या अल्पशा बुद्धीला सुचल त्या पद्धतीनं मी बोलण्याचा प्रयत्न केला झालेली सेवा भगवान भोलेनाथाच्या चरणावरती समर्पित आणि या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल गुरुजींच्याही चरणावरती नतमस्तक होते आणि आल्याबरोबर आमची छान व्यवस्था भोजनाची ज्यांनी केली असे विनेकरी बाबा महाराज या ठिकाणी आहेत त्यांनाही मनापासून धन्यवाद आणि तुम्ही सुंदर असं शांत चित्ताने कीर्तन श्रवण केलं सर्व श्रोत्यांचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करते गायक मंडळी सर्व वादक असतील अगदी एकाहुनी बळी सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होते आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देते चालू होणार आहे एका जन धनी शिव एका जन धनी शिव निवारी
वदता शिवनाम नाम वाचे वदता शिवनाम 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 बाधे क्रोध काम दया बाधे क्रोध काम भया दया बाधे क्रोध काम क्रोध क्रोध वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम शिवनाम संभाजी माळी यांच्या शेतामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे वर्षाप्रमाणे याही वर्षी सुरू असलेला हा एक दिवशी कीर्तन महोत्सव आणि वर्ष 23वे या 23व्या वर्षाची ज्यांची कीर्तन सेवा आपणाला या ठिकाणी ऐकायला भेटलेली आहे. कोणीही जागेवर उठू नका. कीर्तनाचा सार असतो आरती आणि आरती झाल्याशिवाय कोणीही उठू नका. आजची ज्यांची आपणाला कीर्तन सेवा लाभलेली आहे भागवताचार्य शिवभक्त परायण सौ संगीताताई कोरडे महाराज माजलगावकर यांचे सुश्राव्य वाणीतून आपणाला त्यांच्या अमृतमय वाणीतून ताईचं आडनाव जरी कोरडे असलं पण ताईची ज्ञानाची गंगा मात्र सतत 2 तास झालं वाहत राहिली. ताईचं पुन्हा एक बार मी खरोसा वासियांच्या वतीने टाळ्या वाजून त्यांचा सत्कार करतो. खरंच ज्यांनी ताईला घडवलं त्यांच्या आईवडिलासाठी, ज्यांनी ताईला ज्ञान दिलं त्यांच्या गुरुसाठी, ज्यांनी ताईला या स्टेजवरती येण्याचं मार्गदर्शन दिलं त्यांच्या पतिदेवसाठी आपण सर्वांनी टाळ्या वाजवा. खरंच ताई गेले 22 वर्ष झाला हा सप्ताह महोत्सव चालू आहे पण आजच्या ह्या 23व्या वर्षाच्या कीर्तन म्हणजे आमच्या सगळ्यांचं सारच झालं. सगळ्यांना कानमंत्र तुम्ही सुंदर असा तुमच्या वाणीतून आम्हाला दिलात त्याबद्दल पुन्हा एक बार खरोसावासियांच्या वतीने हार्दिक असं अभिनंदन करतो. आणि ताईचं कीर्तन सौजन्य बघा गेले 4 वर्षापासून आपल्याला या ठिकाणी कीर्तन सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे. त्या माऊलीचं नाव आहे लक्ष्मीबाई बाबाराव टोंपे. या नावातच लक्ष्मी आहे आणि त्यांच्या राहणीमानातील त्यांच्या व्यक्तित्वात लक्ष्मीच आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण गावामध्ये एखादे मोठं कार्य करायचं म्हणलं तर कुणाचा ना कुणाचा हातभार लागतो, कुणाचा ना कुणाचा आशीर्वाद लागतो, कुणाचा ना कुणाचं सहकार्य लागतं आणि त्या सहकार्याशिवाय असे हा मोठं भव्य दिव्य असे सोहळे होत नसतात. म्हणून लक्ष्मीबाई बाबाराव टोंपे ते सध्या या आले पण आहे ते गोव्याला त्यांचे नरेंद्राचार्य महाराज माऊली यांचं थोडं कथाचा कार्यक्रम आहे तिकडे गेलेले आहेत. तरी काळजी करू नका. आता ताईंना वाटलं असेल कीर्तन सौजन्य जर गोव्याला गेले तर आपल्या पॉकेटचं कसं किंवा नारळाचं कसं, पण त्यांनी पूर्ण बंदोबस्त करून गेलेला आहे. त्यांचे भाचे संतोष सौ उर्मिला संतोष टोंपे यांना विनंती करतो की आपण ताईचा सत्कार करायचा आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायचा आहे. यानंतर ज्यांचं कीर्तन सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे लक्ष्मीबाई बाबाराव टोंपे
यांचे प्रतिनिधी म्हणून सौ उर्मिलाताई संतोष टोंपे यांचा सत्कार करण्यासाठी मी ताईंना सांगतो, कोरडे ताईंना, की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. यांचा सत्कार झाल्यानंतर आरती करायचा आणि सगळ्यांनी जागेवर बसून घ्यायचं 2 मिनिटं. टाळ्या वाजवा सर्वांनीच. धन्यवाद. राया आरती चालू करा. सगळ्यांनी जागेवर उभा टाका. देवाला विचारिला अधिकारी तुका म्हणे ज्ञानेश्वराला कापायामध्ये महापराध महाराज ज्ञानदेव समाधान तुमचे दिले चरण आता उठावेचे म्हणाये तो झाले नारायण. हे सुरुवातीला पण येथे सापडले केला आता उठावेचे म्हणाये तो झाले नारायण. हे तुका म्हणे भोगेला प्रेमारती गोविंद शिववारती बाळा प्रोणाने मुक्ता वाळती प्रेमानंदा धन्य धन्य त्रिलोचनाने करते अवलोकन रामा म्हणे केशवाजी ने कोणी राहिलो तर धन्य धन्य त्रिलोचनाने ते करते अवलोकन. हे आरती ज्ञान राजा मा कैवल्य तेजा शेवटी साधू मन भिजला माझा ज्ञान जगे तर नंतर कोणी अवतार नाव ठेवले त्याने हे प्रगत गुई बोले विश्व ब्रह्मच केले रामजनार्थ मस्तक ठेवले आरती रामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवले रामा राघवे सागरात पाशाने काढती तैसे तुकोबाचे हा भंग रक्षिले आरती सच्चिदा तुलनेची ब्रह्म तुकाले म्हणून रामेश्वर जरणी मस्तक ठेवले आरती रामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवले रामा लोकौत विक्राळ ब्रह्मांडी माळ लावणे सुंदर मस्तकी माळा जिथून वाहिनी देव जय शंकर स्वामी शंकर आरती ववाळू भावाती ववाळू देवीच्या हाताची पार्वती सुनाच्या विभूतीचे शंकर शंकर स्वामी शंकर आरती ववाळू भावाती ववाळू हे देवीचे सागर मंत्र केले माझी औषधा पाचन केले निळकंठ नाम जय देव जय देव जय शंकर स्वामी शंकर आरती ववाळू भावाती ववाळू हे व्याघ्रापर बनवर धर्म नाही पूजन कोटीचे मेजवाजी उद्याने बुद्धीला नाम देव जय देव जय शंकर आरती ववाळू भावाती ववाळू हे गणेश डोळ्यानं पायन रूप लिंगनानंद भूषण